पेटीकोटचं स्टिचिंग करायचं आहे. तर पट्ट्या आहेत ना त्या आधी जोडून घ्यायच्या आहेत. जोडायच्या कशा मी आधी पण दाखवले तुम्हाला. तर हे असं आपली शिलाई पण क्रॉस यायला पाहिजे त्या जोडताना. तर ही क्रॉस पट्टी एका समोर एक अशी आपल्याला स्टेप तयार करायची आहे. त्यासाठी हे असे समोर पकडायचे आणि ह्याच्यावर ठेवायचे. जिथं आपले जॉईंट होते ना तिथं 1.5 इंचाची शिलाई घ्यायची. तर ही घ्या. ही घ्या दुसरी पट्टी. हे थोडंसं एकावर एक ठेवून नीट करून घ्या. लहान मोठं झाले. खूप असं टोक असेल ना तर टोक काढून टाकायचं. असं हे असं वर ठेवायचे म्हणजे तुमची इथे टिप येईल. घ्या. आता बघा ही जिथं टोक जोडली गेली तिथे नाही मारली शिलाई तर उघडल्यावर ही अशी होणार. स्ट्रेट नाही आली पट्टी. जिथं टोक जोडले गेलेले दोन्ही तिथे मारा. ही काढा. ती बघा ती आहे बरोबर. बघू. घ्या. ही आली बरोबर. जिथं ही आपली टोक जॉईन झालीत ना इथे तिथे येऊ दे शिलाई. दोन्ही पट्ट्यांनी जिथं जॉईन झाल्यात ना तिथे येऊ दे शिलाई आणि 1.5 इंचाचं मार्जिन राहू दे. बघू उघडून. राहू दे. ह्या दोन्ही जॉईन करा. तर दोन्ही जॉईन करताना उलटी सुलटी बाजू बघायची. ही आपली सरळ बाजू आहे. ही पण वरच्या साईडला ठेवायची सरळ बाजू. हे जर असं असेल म्हणजे इकडचं अपोजिट साईडला असेल तोंड तर त्याचं आपल्याला असं करून घ्यायचं आहे. असं जेव्हा असेल ना ह्याचं तोंड इकडे आणि ह्याचं तोंड इकडे तर हे पण आपण एका साईडचं कुठलं तरी नीट करून घ्यायचं. हे कट करून घ्या म्हणजे हा ह्याच्यावर म्हणजे ही पट्टी ह्याला सेट होऊन जाईल अशी. ठीक आहे. घ्या. दोन्ही पट्ट्या जिथं जॉईंट होतात तिथून घ्या शिलाई. अजून पुढे घ्या टोक. टोक एवढं छोटं नाही 1.5 इंचाचं घ्यायचं आहे टोक. पट्टी अजून खालच्या साईडची पुढे घ्या. हां एवढं घ्या. बरोबर आहे. तर आपली पट्टी जोडून रेडी झालेली आहे. हे बघा उलटे जे मार्जिन केलेली आहे ती एका साईडला बाजूला पाहिजे. तर इथे पट्टीला आता एका साईडने आपल्याला 1.5 इंच दुमडून टीप घ्यायची. टीप तुमची इथे यायला पाहिजे. घ्या. पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची. टोक कापून टाका. हे एवढं कट करून टाका. एक पॉईंटच्या अंतरावर शिलाई होते. बरोबर आहे. घ्या.
आता ही पट्टी आपली फोल्ड करून झालेली आहे. फोल्ड केल्यावर आपली पट्टी तयार 1 इंचाची व्हायला पाहिजे. हे बघा अशी 1 इंचाची तयार झाली आहे. कुठे कुठे कमी जास्त होतं आपलं मार्जिन तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आणि जिथे ही पट्टी जिथे जोडलेली असते ना त्याचं टोक बाहेर आलेलं असतं ते पण कटिंग करून घ्यायचे. तर घ्या कट करून. इथे थोडीशी मोठी दिसते ती कटिंग करून घ्या चॉकच्या लाईनवर थोडस. इथे हे मार्जिन कट करा. बाकी ठीक आहे पूर्ण बरोबर आहे. तर आता आपल्याला शोल्डर जोडायचे आणि पट्टी आपल्याला हाताने जोडायची. शोल्डर मशीनवरच घ्यायचे जोडून. 3 पॉईंटच्या अंतरावर शोल्डर जोडायचे. घ्या डबल टिप घ्यायची. दोरा कट करू नका कंटिन्यू करा. ही क्रॉस का केली आहे. स्टेप घ्या ना जरा. माझी लाईन क्रॉस झाली. सुई बरं. दुसरी घ्या टेप. दुसरी घ्या. ती काढून टाकायची क्रॉस झाली आहे ती. सरळ घ्या. ती क्रॉस काढून टाका. तर ही बघा आपली ही उलटी बाजू आहे. शोल्डर कडून कळते तर उलटी सुलटी ह्या साईडला सरळ आहे. तर आपली उलट्या बाजूने पट्टी लावून घ्यायची आहे. जबल्याला केली होती ना त्याचप्रमाणे मुंड्याला लावून घ्यायची आहे आणि इथे गळ्याला आणि ह्या पण मुंड्याला लावायची आहे. तर आपण इथून सुरू करू. तर पट्टी कशी घ्यायची ती दाखवते. हे जर पट्टीला असं टोक असेल ना तर कट करून घ्यायचे स्ट्रेटमध्ये. मुंड्याला इथून सुरू करायची. उलटी बाजू आहे ही बाजू. कपड्याची बाजू उलटी आहे आणि पट्टीची बाजू ही सरळ बाजू उलट्या बाजूवर ठेवायची आणि उलटी बाजू पट्टीची वरच्या साईडला करायची. तर इथे हातानंच घ्यायचे जोडून कारण हे थोडंसं राऊंडमध्ये आहे ना. मग आपण मशीनवर घेऊ. आता हे हाताने करा. इथे एवढे थांबा. तिथं राऊंड आहे तिथे 2-2च टाका करून वळवून घ्यायचे असं गोलमध्ये. घ्या. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. मग शिलाई आपली तिथेच येणार आहे जिथं हा शिलाई केली तिथे.
टाकायचं मध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवलं तरी चालेल. पट्टी पुढं आली बघा. दोन्ही कडा सेम पाहिजे. लॉक करून घ्या. एकदा लॉक करून घ्या. इथे लॉक करून एकावर एक असताना इथे लॉक करा. इथं तिथे पुढे आले पट्टीच्या. आता घ्या वळून. खालच्या कपड्याची कडा आणि वरच्या पट्टीची कडा एकावर एक येऊ दे म्हणजे व्यवस्थित आहे. आपले एका साईडच्या मुंड्याला झाले. दुसऱ्या साईडच्या मुंड्याला करायची आहे शिलाई. तर सांगितल्याप्रमाणे उलट्या बाजूवर पट्टीची सरळ बाजू ठेवून जोडायचे. घ्या. असा घ्या. वळून घ्या कपडा. लॉक करा. तिथे लॉक करा. कपडा हे धागा ओढला जातोय. ओढला गेलाय का चेक करा. द्यायचं. घ्या. राऊंड असतो तिथे थोडंसं झाल्यावर लॉक करायचंय म्हणजे धागा आपला तिथं पॅक होऊन जाईल त्या जागावर. इथे पण लॉक करा. नंतर वळवा. इथे थोडं वर खाली होईल तर लक्ष द्यायचंय. खालचा कपड्याचा कडा आणि वरच्या कपड्याची कडा सेम यायला पाहिजे एकावर एक. तर आपले मुंड्याच्या साईडला दोन्हीकडे झालेले हात शिलाई. गळ्याला पण पट्टी करून घ्यायची आहे. ही उलट्या बाजूला सरळ बाजू लावायची पट्टीची. इथून स्टार्ट करा. त्याआधी बघा आपल्याला इथे पाव इंच फोल्ड करून घ्यायची ही पट्टी. शोल्डरच्या तिथून स्टार्ट केली तरी चालेल. राहू देते. तिथे लॉक करा ना. आता घ्या. इथे जरा राऊंड गोल आहे ना त्यामुळे थोडंसं सावकाश हळूहळू आणि 2-3 आपल्या लॉक करायचे मध्ये मध्ये म्हणजे आपला व्यवस्थित येईल. धागा ओढला जायला नाही पाहिजे म्हणून लॉक करायचे. तर इथे थोडंसं 2 टाके झाल्यावर लॉक करा. घ्या पुढे करू.
तिथे लॉक करा. तिथे राऊंड झाल्यावर लॉक करा थोडं. पट्टी नीट करून घ्या. थांबा 1 मिनिट. इथे लॉक करा. आता ही जी पट्टी फोल्ड केली आहे ना त्याच्यावरती येऊ दे. हां, फोल्ड करायची पण गरज नाही, अशीच सोडून द्या. तेवढी 1.5 इंच पुढे कट करून घ्यायची आहे. थांबा मी देते. त्या पट्टीवरती 1.5 इंच फोल्ड करून घ्यायचे आणि तिथे फोल्ड नका करू, त्या आतमध्ये जाणार आहे. लॉक करून घ्या तिथे. कुठे मागं पुढं झालं असेल तर नीट करून घ्यायचे आणि 1.5 इंचाचं मार्जिन राहू दे. टीप घ्यायची. असा मुंड्याच्या आकाराप्रमाणेच पकडा. हळूहळू वळवायचं आहे त्याला. दोरा ओढला गेलाय तर तसा कट करून घ्यायचा. मुंड्याच्या आकाराप्रमाणे पकडाया. नीट करून घ्या. थांबा. असं तिथे नीट करा. थांबा, कट नका करू. दुसऱ्या साईडने घ्या. कंटिन्यू करा. मुंड्याची दुसरी बाजू आहे. घ्या 1.5 इंचाचं अंतर मार्जिन. पुढे घ्या, मग कट करायचे. घ्या, या पुढे. मुंड्याच्या आकाराप्रमाणे पकडा. घ्या घ्या. मार्जिन 1.5 इंचाचंच राहू दे, जास्त नाही पाहिजे. मशीनची टीप देऊन झालेली आहे दोन्ही बाजूनी. तर आपल्याला गळाला द्यायची आहे. घ्या गळा. इथे बघा आपलं हा पूर्ण गोल गळा आहे. तर असा दाबच्या खाली घालून घ्यायचा आहे आणि जिथून आपण पट्टी जोडली आहे ना तिथून सुरू करायचं आहे. तुम्हाला 1.5 इंचाचं मार्जिन राहू दे. पाव इंचाचं मार्जिन राहू दे. पूर्ण हळूहळू गोल फिरवायचं आहे तुम्हाला. हां, थांबा थांबा. घ्या.
पट्टी जर आपली कडावर कडा नाही आली तर त्याला ॲडजस्ट करून घ्यायचे. घ्या, थांबा. पकडा. गोलाकार फिरून घ्या. पट्टी बघा, हां नीट करून घ्या तिथे. आता आपली झालेली आहे गळ्याला पट्टी शिलाई करून. इकडे कट करा, इथे तिथे मशीनच्या जवळ नाही कट करायचं, धागा आतमध्ये जाईल परत. इथे बघा आपल्या हात शिलाई झाल्यात. त्यानंतर आपल्या हात शिलाईच्या तिथे मशीनची टीप झालेली आहे. तर ह्या आपल्या हात शिलाई आहेत ना, त्या काढून घ्यायच्या आहेत, त्या दिसल्या नाही पाहिजे. तर ही आपली उलटी बाजू होती. उलट्या बाजूने आपण पट्ट्या जोडल्यात. आता ह्या सरळ साईडला फोल्ड करायचे आहेत. तर आपण उलट्या बाजूने का जोडतोय, कारण सरळ बाजूला आपल्या व्यवस्थित टीप येण्यासाठी. जेव्हा आपण सरळ बाजूने जोडल्या आणि उलट्या साईडला दुमडल्या ना, तर जी टीप आहे ना ती साईडला दिसून येणार. म्हणून ते उलट्या साईडने दुमडायच्या आणि सरळ बाजूला फोल्ड करायच्या. तर सरळ बाजूला आपल्याला आधी मुंड्याच्या साईडने आपण फोल्ड करून घेऊ. तर सेम सारख्या अंतरावर फोल्ड करायच्या आहेत पट्ट्या. सेम सारखं दिसलं पाहिजे. घ्या इथून. आणि 1 मिनटं, ही तुमची पट्टी जी फोल्ड केली आहे ना, तर पट्टीच्या इथं कडेला 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई होती तुमची. पट्टीवर 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई येऊ दे. पूर्ण मार्जिन आतमध्ये घालवायची. इथं मुंड्याच्या आकाराप्रमाणे पकडा, म्हणजे गोल राऊंड येईल. घ्या. दुसऱ्या साईडला पण आपल्याला मुंड्याच्या साईडला करायची टीप. मार्जिन सगळं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. सेम सारखी वरून दिसली पाहिजे. आणि हा राऊंडमध्येच पकडा. घ्या. एका हाताने असं करून घ्यायचं, म्हणजे तो आकारामध्ये येईल. बस बस. त्यानंतर आपल्याला गळ्याला करून घ्यायची आहे. तर आपला दाब हा उचलायचा आहे आणि गळ्याची बाजू आतल्या दाबच्या खाली घालून घ्यायची आहे. एका साईडने सुरू करायचे, शोल्डरच्या एका साईडने. इथे आपण जोडले, इथून पट्ट्या जोडायला स्टार्ट केल्या होत्या, तसंच मार्जिन आतमध्ये घालवायची आहे आणि इथे थोडं लॉक करून घ्यायचे.
एक मिनटं. घ्या, लॉक करायचं इथे. लॉक करा. पट्टी जी फोल्ड केली सेम सारखी येऊ दे. ओढायची नाही, जिथल्या तिथेच दुमडा, चुणी पडेल नाही तर. ती फोल्ड करून घ्या आधी. एक मिनटं. पकडा. थांबा, फोल्ड करून घ्या आधी. राऊंडच्या तिथं तसंच राऊंडमध्येच पकडायचे, सरळ करून नाही घ्यायचे. आपला कपडा हळूहळू वळवायचा आहे. थांबा, नीट करून घ्या. बस. घ्या. आकाराप्रमाणे कपडा आपला हळूहळू वळवायचा आहे. ठीक आहे. थांबा, इथे नीट करून घ्या. एक मिनटं. सेम येऊ दे फोल्ड. घ्या. लॉक करायचे. बस, घ्या काढून. ते वाटत होतं चुणीसारखं, पण छान आली टेप. असं फोल्ड केल्यावर बघा दिसते, व्यवस्थित आली. तुम्हाला जी चुणी वाटत होती ती इथं नाही दिसत आहे चुणी. आपली सरळ बाजू आहे, तर उलट्या बाजूला, ही जी उलटी बाजू आहे इथून कळून येते, तर उलट्या बाजूला आपल्या घेरला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा जिथं कर्व शेप असतो ना, तिथं जिथल्या तिथेच दुमडायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे. आणि ओढायचं नाही आहे, ओढलं तर आपली चुणी पडणार तिथे. तर हे असं पाव इंच फोल्ड करून घ्यायचे. घ्या. एक मिनटं. चुणी आपली तुमची शिलाई नाही का इथे यायला पाहिजे. हे जे फोल्ड केले ना, तर ह्या साईडला फोल्ड केलेली बाजू आहे तिथे कडेला यायला पाहिजे. इथे ह्या साईडला नाही, ह्या साईडला कडेला यायला पाहिजे. घ्या. ओढायचं नाही, हलक्या हाताने पकडा. इथे हलक्या हाताने पकडायचे, राऊंड शेप आहे तिथे. इथे पण फोल्ड करून घ्या हळूहळू. इथे या, मी तिकडचं दाखवते. इथे बस बस, थांबा. हा इथून कर्व शेप आहे, तसं मग आधी दाब ठेवा. घ्या. दुसऱ्या बाजूला पण घ्यायचे करून. ते इथे मी देते फोल्ड करून, पुढचं तुम्ही करा. घ्या. बस बस, थांबा. घ्या. कडेला येऊन घ्या.
बस थांबा थांबा, मी देते फोल्ड करून. जेव्हा कर्व असतो ना शेप, इथे आधी फोल्ड करायचे, मग ते आतल्या साईडला घालवायचं, असं राऊंड मध्ये पकडायचंय. पकडा इथे, थांबा. फिटिंग करून घ्यायचंय. तर 1 इंचाचे मार्जिन करून मी देते तुम्हाला. आपला रेडी झालं. इथे कट करा. राहू दे. इथे आपला हा पेटीकोट रेडी झालाय. तर इथे 1 इंचाचं मार्जिन करून घ्यायचे खुणा. पूर्ण सेम अंतरावर करायचे, म्हणजे आपला हा जो कमरेकरचा भाग आहे ना, आकार दिलाय तो येणार असा. इथे लॉक करायचंय, इथे पण लॉक करायचंय. ही शेवटची टीप आहे. दुसऱ्या साईडला पण देते. थांब. घ्या. लॉक करायचंय तुम्हाला आधी. खालचा कपडा वरचा कपडा सेम आहे का बघा. इथे लॉक करायचंय. दुसऱ्या साईडने पण फिटिंग करून घ्यायचे. इथे पण लॉक करायचंय. आणि इथे पण शेवटी लॉक करायचंय. मग झालं. आपला बघा पेटीकोट रेडी झालाय. तर हा असा दिसतोय, बघू शकता तुम्ही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेर घेऊ शकता, केवढा पाहिजे तेवढा.